हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डचा सब्जेक्ट घेणार आहोत जनरल सायन्स आणि यामधला 13 चॅप्टर आहे केमिकल चेंज अँड केमिकल बॉन्ड, म्हणजेच रासायनिक बदल आणि रासायनिक बंध. तर हा चॅप्टर तुम्ही स्कूलमध्ये लर्न केला असेल, व्यवस्थित रीड केला असेल. तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यावरचा कम्प्लीट एक्सरसाइज, जे काही यावरचे क्वेश्चन विचारलेले आहेत त्याचे आन्सर कसे असणार आहेत हे आपण डिस्कस करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ओके, लेट स्टार्ट टू द एक्सरसाइज. इन दॅट क्वेश्चन फर्स्ट, complete the statement by filling the gaps using appropriate term from the terms given in the brackets. तर त्यांनी आपल्याला ब्रॅकेटमध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत, ते व्यवस्थित शब्द त्यातला घ्यायचा आहे आणि तो त्या स्टेटमेंटमध्ये फिलअप करायचा आहे. तर काय काय टर्म्स आहेत बघूयात. स्लो, कलर्ड, ॲरो, फास्ट, स्मेल, मिल्की, फिजिकल, प्रोडक्ट, केमिकल, रिएक्टंट, कोव्हॅलन्स, आयोनिक, ऑक्टेट, डुप्लेट, एक्सचेंज, शेअरिंग, इक्वॅलिटी, साइन. ओके, तर हे सगळे टर्म्स आपण बघितले. आता काय स्टेटमेंट दिले ते बघूयात. त्यामध्ये एक, अँड इज ड्रॉन इन बिटवीन द रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स व्हाईल रायटिंग द इक्वेशन फॉर अ केमिकल रिॲक्शन. तर रासायनिक समीकरण लिहित असताना रिएक्टन्स म्हणजे अभिकारके आणि प्रोडक्ट्स म्हणजे उत्पादिते यांच्यामध्ये काय ड्रॉ केलं जातं. तर त्याचं काय आन्सर असणार. अँड ॲरो इज ड्रॉन इन बिटवीन द रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स व्हाईल रायटिंग द इक्वेशन फॉर द केमिकल रिॲक्शन. बी क्वेश्चन, रस्टिंग ऑफ आयर्न इज अ केमिकल चेंज. रस्टिंग ऑफ आयर्न म्हणजे लोखंडाचं गंजणं, ही जी हा जो रासायनिक बदल आहे हा कसा आहे, तर तो आहे स्लो. रस्टिंग ऑफ आयर्न इज अ स्लो केमिकल चेंज. सी क्वेश्चन, द स्पॉइलिंग ऑफ फूड इज अ केमिकल चेंज विच इज रेकग्नाइज्ड फ्रॉम द जनरेशन ऑफ अ सर्टन ड्यू टू इट. स्पॉइलिंग ऑफ फूड म्हणजे जे अन्नपदार्थ आहे हे खराब झालेला आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये रासायनिक बदल झालेला आहे. तर हा बदल झालेला आहे हे आपण कशामुळे ओळखतो किंवा त्यामध्ये असं काय तयार होतं. द स्पॉइलिंग ऑफ फूड इज अ केमिकल चेंज विच इज ऑर्गनाइज्ड फ्रॉम द जनरेशन ऑफ सर्टन स्मेल. तर त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा वास निर्माण होतो, त्यामुळे आपल्याला समजतं की ते अन्नपदार्थ खराब झालेला आहे, त्याच्यामध्ये रासायनिक बदल झालेला आहे. डी क्वेश्चन, अ कलरलेस सॉल्युशन ऑफ कॅल्शियम हायड्रोक्साइड in a test tube turns on a blowing in it through a blow tube for some time. तर कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं जे सोल्युशन आहे कलरलेस आहे, रंगहीन आहे, टेस्ट ट्यूब मध्ये आहे आणि त्या टेस्ट ट्यूब वरती जर आपण फुंक नळीने थोड्या वेळासाठी फुंकत राहिलो तर काय बदल होतो. बघा आन्सर, कलरलेस सॉल्युशन ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साइड इन अ टेस्ट ट्यूब टर्न्स मिल्की. म्हणजे आपण जर फुंक नळीने त्याच्यावरती थोड्या वेळासाठी फुंकत राहिलो तर ते जे कलरलेस सोल्युशन आहे कॅल्शियम हायड्रॉक्साइडचं, त्याचा रंग बदलतो, ते मिल्की होतं, म्हणजे दुधाळ रंगाचं ते होतं. ई क्वेश्चन, the white particles of baking soda disappear when put in a lemon juice. This means that it is a change. ओके, म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे, लिंबूचा जो रस आहे, लिंबू रसामध्ये जर बेकिंग सोडा घातला तर त्याचे जे व्हाईट पार्टिकल्स असतात हे नाहीसे होतात किंवा दिसेनासे होतात, म्हणजेच त्यामध्ये कोणता बदल होतो. तर आन्सर बघा, द व्हाईट पार्टिकल्स ऑफ बेकिंग सोडा डिसअपियर व्हेन पुट इन अ लेमन ज्यूस. दिस मीन्स दॅट इट इज अ केमिकल चेंज. त्यामध्ये रासायनिक बदल होतो. एफ क्वेश्चन, ऑक्सिजन इज अ इन रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे श्वसन क्रियेमध्ये ऑक्सिजन हा काय आहे, रिएक्टंट आहे, म्हणजेच तो एक अभिक्रियाकारक आहे.
G question. Sodium chloride is a compound while hydrogen chloride is a compound. नाउ स्टुडंट सोडियम क्लोराइड हे कसला कंपाऊंड आहे तर ते आयोनिक कंपाऊंड आहे आणि हायड्रोजन क्लोराइड हे कोव्हॅलंट कंपाऊंड आहे, सहसंयोजी बंध आहे. ओके. Now H question. Electron is complete in each hydrogen in a hydrogen molecule. तर हायड्रोजनचा जो रेणू असतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं काय पूर्ण झालेलं असतं तर द्विक पूर्ण झालेलं असतं बघा. सो आपण इथं काय लिहिणार इलेक्ट्रॉन ड्युप्लेट. ड्युप्लेट म्हणजेच द्विक पूर्ण होतं. इज अ कम्प्लीट इन इच हायड्रोजन इन अ हायड्रोजन मॉलिक्यूल. ओके. आता हायड्रोजन मॉलिक्यूल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्सचं द्विक पूर्ण होतं. देन क्लोरीन molecule is formed by of electrons between two chlorine atoms. दोन क्लोरीनचे जे atoms आहेत हे यांच्यामध्ये काय होतं शेअरिंग होतं, म्हणजेच त्याला आपण संधान असं म्हणतो बघा. तर शेअरिंग होतं आणि त्यापासून क्लोरीन Cl2 मॉलिक्युल्स तयार होतात. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. तुम्ही चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. सेकंड क्वेश्चन आहे एक्सप्लेन बाय रायटिंग अ वर्ड इक्वेशन. म्हणजे शाब्दिक समीकरण आपल्याला लिहायचं आहे, त्यासाठी पर्टिक्युलर मार्क असतो. सो वर्ड इक्वेशन इज अ कंपल्सरी. याच्यामध्ये बघा रेस्पिरेशन इज अ केमिकल चेंज. आता रेस्पिरेशन इज अ केमिकल चेंज म्हणजे त्यांनी काय सांगितलं श्वसन क्रिया ही एक रासायनिक बदल आहे. कसं ते आपण बघूयात. आन्सर बघा रेस्पिरेशन इज अ बायोलॉजिकल प्रोसेस. इन दिस प्रोसेस एअर इज अ इनहेल्ड म्हणजे हवा आपल्या नाकावाटे आत घेतली जाते. ऑक्सिजन प्रेझेंट इन दिस इनहेल्ड एअर रिॲक्ट्स विथ ग्लुकोज प्रेझेंट इन अ सेल ऑफ द बॉडी फॉर्मिंग कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. तर जेव्हा आपण हवा नाकाद्वारे आतमध्ये घेतो तेव्हा त्या हवेतील जो ऑक्सिजन आहे ह्या ऑक्सिजनचा शरीरातल्या ज्या पेशी आहेत या पेशीमध्ये जे ग्लुकोज आहे या ग्लुकोज बरोबर त्यांचं रिॲक्शन होतं आणि त्यातून कार्बन डायऑक्साइड आणि पाणी तयार होतं. मोर एव्हर वी कॅन नॉट ऑब्टेन ग्लुकोज अँड ऑक्सिजन फ्रॉम carbon dioxide and water. Hence, respiration is a chemical change. आणि याचं वर्ड इक्वेशन आहे ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. म्हणजे आपण हवेद्वारे श्वसनावाटे जी हवा आत घेतलेली आहे त्यामध्ये जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन प्लस आपल्या पेशीमध्ये जो ग्लुकोज आहे हा ग्लुकोज या दोघांच्या मध्ये रिएक्शन होतं. ही जी रिएक्शन आहे याला इथं आपण रेस्पिरेशन असं दिलेलं आहे. आणि त्यापासून काय प्रोडक्ट तयार होतं तर कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. म्हणजेच आपल्या उच्च श्वासावाटे जो कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो त्याचबरोबर जे वाफ बाहेर पडते ती पाण्याची वाफ आहे असं आपण इथे कन्सिडर करतो. बी क्वेश्चन. हार्ड वॉटर गेट्स सॉफ्टन अँड मिक्सिंग विथ अ सोल्युशन ऑफ वॉशिंग सोडा. आता हार्ड वॉटर गेट्स सॉफ्टन. हार्ड वॉटर म्हणजे दुष्पेन जे पाणी आहे हे सुफेन होतं किंवा जर त्यामध्ये वॉशिंग सोड्याचं जे पाणी आहे किंवा त्याचं जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये जेव्हा मिक्स करेन तेव्हा दुष्पेन पाणी सुफेन होतं. कसं बघा हार्ड वॉटर आन्सर आहे हार्ड वॉटर डज नॉट फॉर्म लेदर विथ सोप अँड विच ब्रॅकिश टू टेस्ट. This is because hard water contains the chloride and sulfate salt of calcium and magnesium in dissolved state. When a solution of washing soda is added to hard water, it is forms a precipitate of calcium carbonate and magnesium carbonate which is removed by filtration. Thus water is softened. आणि याचं वर्ड इक्वेशन आहे कॅल्शियम क्लोराइड सोडियम कार्बोनेट. ओके. तर त्यापासून काय होणार कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम क्लोराइड. ओके. हे झालं त्याचं वर्ड इक्वेशन. देन पुढचं बघा सी. लाइमस्टोन पावडर डिसअपियर्स ऑन ॲडिंग टू डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. ओके. लाइमस्टोन पावडर म्हणजे चुनखडीची जे पावडर आहे किंवा चूर्ण आपण म्हणतो हे जेव्हा आपण
डायल्यूट विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये जेव्हा आपण ते घालणार तेव्हा ती त्या ठिकाणी ती डिसअपिअर होते, दिसेनाशी होते. कसं बघा, इन अ रिॲक्शन ऑफ डायल्युटेड HCl म्हणजेच त्याला हायड्रोक्लोरिक ऍसिड असं म्हणतात. अँड लाईमस्टोन पावडर, इथे काय दिलेलं आहे बघा रिएक्शन CaCO3 असं इथे बेसला आहे. लाईमस्टोन डिसअपिअर स्लोली अँड कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 लिबरेट्स स्लोली, आणि त्यासाठीचं इक्वेशन दिलेलं आहे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच लाईमस्टोन चुनकडीचं चूर्ण असतं प्लस डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड, त्याची रिॲक्शन काय होणार, कॅल्शियम क्लोराईड प्लस वॉटर प्लस कार्बन डायऑक्साईड. Then D. Bubbles are seen on adding lemon juice to baking soda. Bubbles are seen. ओके, म्हणजे लिंबूवरती किंवा जो आपला सोडा आहे या बेकिंग सोड्यावरती जर आपण लिंबू पिळला तर त्यावेळेला आपल्याला तिथून बबल्स बाहेर पडताना दिसतात किंवा बुडबुडे येताना दिसतात. तर असं का, त्यासाठी काय इक्वेशन आहे बघूयात. वेन बेकिंग सोडा इज ॲडेड टू लेमन ज्यूस अ केमिकल चेंज टेक प्लेस in a citric acid present in a lemon juice and carbon dioxide gas is formed. म्हणजे जेव्हा बेकिंग सोड्यावरती आपण लिंबू पिळतो तेव्हा त्याच्यामध्ये केमिकल चेंज होतो आणि त्यामध्ये आपल्या लिंबूमध्ये काय असतं, सायट्रिक ऍसिड असतं. तर त्या सायट्रिक ऍसिडमुळे ती जी केमिकल रिॲक्शन होते त्यामध्ये त्यापासून कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि तो बाहेर पडत असतो, त्यामुळे आपल्याला तिथे बबल्स आल्यासारखं दिसतं. रिॲक्शन काय आहे बघा, सायट्रिक ऍसिड म्हणजेच लिंबूचा रस हा जेव्हा आपण सोडियम बायकार्बोनेटवरती टाकाल म्हणजेच बेकिंग सोड्यावरती आपण जेव्हा तो टाकेन तेव्हा त्याच्यामध्ये रिॲक्शन होते आणि कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 बाहेर पडतो, म्हणजेच आपल्याला ते बबल दिसतात. प्लस सोडियम सायट्रेट सॅल्ट, सोडियम सायट्रेट. ओके, त्यानंतरचा थर्ड क्वेश्चन आहे मॅच द पेयर्स, आणि हे कॉलम फर्स्ट कॉलम सेकंड मध्ये आपल्याला जे पेयर्स मॅच करायचे आहेत तर याचा आन्सर बघा. ओके, फोटोसिंथेसिस इज द केमिकल चेंज. देन सेकंड, वॉटर इज अ कोव्हॅलेंट बॉन्ड. सोडियम क्लोराइड इज अ आयोनिक बॉन्ड. देन डिसोल्युशन ऑफ सॉल्ट इन वॉटर, तर पाण्यामध्ये मीठ विरघळणे हे फिजिकल चेंज आहे, भौतिक बदल आहे. कार्बन हा रिॲक्टंट इन अ कंबशन प्रोसेस, तर ज्वलन जी क्रिया आहे याच्यामधला अभिक्रियाकारक हा कार्बन आहे. त्यानंतर फ्लोरीन टेंडन्सी टू फॉर्म एनायन आणि मॅग्नेशियम टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स. तर अशा पद्धतीने आपण ह्याचे हे पेयर्स मॅच केलेले आहेत. याचा आन्सर हे व्यवस्थित तुम्ही राईट डाऊन करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन फोर्थ, शो विथ द हेल्प ऑफ डायग्राम ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हाऊ द फॉलोइंग कंपाऊंड्स आर फॉर्म्ड फ्रॉम द कॉन्स्टिट्युएंट्स ॲटम. चला आता त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन थ्रू ते आपल्याला शो करायचं आहे. पहिल्यांदा विचारलेलं आहे सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईडसाठी बघा आन्सर. फर्स्ट, सोडियम हॅज ॲटॉमिक नंबर 11 अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. तर इथे बघा हे 2 हे 8 आणि हे 1. सोडियम ॲटम हॅज अ 1 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटर मोस्ट शेल, तर बाहेरच्या त्याच्या कक्षामध्ये हा 1 इलेक्ट्रॉन आहे. देन it loses 1 electron from its outermost shell, that is M shell. Then its L shell become the outermost shell with the stable octet. तर एक जो त्याचा तिकडे दिला शेअर केला तर लास्टचा जो L शेल आहे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहे. द न्यूक्लियस ऑफ सोडियम ॲटम हॅज 11 protons but the number of electrons in atom has become 10. So there is a net unit positive charge giving a sodium cation and plus. सो आपण Na प्लस असं लिहितो. आता फोर्थ बघा, ऑन द अदर हँड क्लोरीन हॅज अ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287, म्हणजे इथं ऑक्टेट कंप्लीट व्हायला 1 लागतं आपल्याला. क्लोरीन ॲटम हॅज अ 7 इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटर मोस्ट सेल, बाहेरच्या त्याच्या शेलमध्ये 7 आहेत तर त्याला 1 रिक्वायर्ड असतो अँड रिक्वायर्स 1 इलेक्ट्रॉन to complete the octet. Okay, so thus the electron lost by sodium, तर इलेक्ट्रॉन सोडियमचा जो 1 इलेक्ट्रॉन होता तो कुठे शेअर केला जातो,
क्लोरीनकडे शेअर केला जातो, टेकअप बाय क्लोरीन. इथे दिसते बघा, इथला हा जो एक आहे हा इकडे घेतला जातो आणि इथे असं हे शेअरिंग केलं जातं. सो इथे काय तयार होणार, इथे दोनच राहणार. सो इथं हे पॉझिटिव्ह होणार चार्ज, सो Na+, आणि इथे हा कम्प्लीट होणार. हे ऑक्टेट इथलं 2 2 4 5 6 7 8 हे ऑक्टेट कम्प्लीट होणार. सो इकडचा एक इकडे घेतला, सो Cl- तयार झालं. When chlorine atom gains one electron, octet of chlorine is completed and its K-Lm shells have together 18 electrons and thus nucleus had 17 protons. This leads to formation of ion C minus, Cl minus. Okay, thus the chlorine atom accepts one electron from a sodium atom and consequently a chloride ion with 1 unit negative charge and a sodium ion with 1 unit positive charge are formed. Sodium and chloride ions, being oppositely charged, attract each other due to the electrostatic force of attraction. An ionic bond is formed and this result in the formation of sodium chloride Na+ Cl- molecule. B आहे potassium fluoride. So आता potassium fluoride बद्दल बघा. Potassium has a atomic number 19 and electronic configuration 2881. Potassium atom has a 1 electron in its outermost shell. It loses 1 electron from its outermost shell, that is N shell. Then its M shell become the outermost shell with a stable octet. The last जे असेल त्याच्यामध्ये 8 electrons आहेत. So stable. The nucleus of potassium atom has 19 proton, but the number of electrons in atom has become 18. So there is a net unit positive charge giving a potassium cation K+. Fourth, on the other hand, fluorine has an electronic configuration 2 7. Fluorine has 7 electrons in its outermost shell and required 1 electron to complete its octet. तर त्याला octet complete करण्यासाठी एक required असतो. Thus, the electron lost by potassium is taken up by chlorine. So इथे बघा 2 8 8 and 1 असतो. तर हा 1 जो आहे हा इकडे दिला जातो, तो शेअर केला जातो. सो इकडे काय रिॲक्ट होतं, K+ आणि F- होतं. तर हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला ड्रॉ करावंच लागणार आहे. When chlorine atom gains 1 electron, octet of fluorine is completed. Its K and L shell have together 10 electrons and the nucleus has 9 protons. This leads to formation of an ion F-. Thus, the fluorine atom accepts 1 electron from a potassium atom and consequently a fluorine ion with 1 unit negative charge, a potassium ion with 1 unit positive charge are formed. 8 point बघा, potassium and fluoride ions being oppositely charged attract each other due to electrostatic force of attraction. An ionic bond is formed and this results in the formation of potassium fluoride Kf molecule. Now next, water. Water. Hydrogen has atomic number 1 and electronic configuration is also 1. Hydrogen has a 1 electron in its K shell. Oxygen has atomic 8 and electronic configuration is 2 and 6. There are 6 electrons in the valence shell of oxygen atom. तर ऑक्सिजनच्या लास्टच्या कक्षामध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात. इट मीन्स द इलेक्ट्रॉन्स ऑक्टेट इन ऑक्सिजन इज शॉर्ट ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. तर त्याला 6 आहेत म्हणजे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. अँड द व्हॅलेन्सी ऑफ ऑक्सिजन इज 2. Okay, next, fourth, in the H2O molecule
The oxygen atom complete its octet by sharing 2 electrons, one each with 2 hydrogen atoms. तर जे ऑक्सिजनचं लास्टचं व्हॅलेन्स शेल जे आहे हे कम्प्लीट करण्यासाठी हायड्रोजनचे हे जे 2 आहेत, हा एक आहे आणि हा एक आहे, तर हे दोन्ही शेअर केल्यानंतर इथे 8 म्हणजे ऑक्टेट कम्प्लीट होतं. Thus forming 2 covalent bands. While this happens, the duplets of 2 हायड्रोजन atoms आर completed. सो इथे बघा हायड्रोजनचा एक आणि इथे एक आहे आणि मध्ये ऑक्सिजनचा आहे. तर या दोघांच्या पासून जेव्हा शेअरिंग करेल तेव्हा H2O तयार होईल. नेक्स्ट आहे हायड्रोजन क्लोराइड. ओके, तर हायड्रोजन क्लोराइडचे बघा, फर्स्ट पॉइंट, हायड्रोजन हॅज अ ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1. That means it has an electron shell in its K shell and its duplet is short of 1 electron. तर त्याला एक कमी पडतो. Therefore the valency of hydrogen is 1. व्हॅलेन्सी म्हणजे लास्टचं जे शेल आहे त्याच्यामध्ये जो इलेक्ट्रॉन असतो त्याला तितकी संख्या त्याला दिली जाते. तो त्याच्यामध्ये एक आहे, सो त्या हायड्रोजनची व्हॅलेन्सी एक येणार. On the other hand, chlorine has an electronic configuration 287. तर इथे ऑक्टेट कम्प्लीट होत नाहीये. Chlorine atom has 7 electrons in the outermost shell and requires 1 electron to complete its octet. Thus, 2 atoms hydrogen and chlorine share 1 electron with each other. As a result, the electron duplet of hydrogen and octet of chlorine is complete and covalent bond is formed. तर इथे बघू शकता तुम्ही, तर या दोघांच्या मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. तर याचे 2 होतात आणि याचा हा ऑक्टेट सुद्धा कंप्लीट होतो. तर इथे हा कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. तर याच बरोबर तुमचा हा जो एक्सरसाइज होता हा इथे संपलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू.